नमस्कार, सुदर्शन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत। आता आपण श्रीरामपुरातल्या भारतीय जनता पार्टी या कार्यालयामध्ये आहे। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या काही महिला पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी प्रदेश प्रवक्ते नितीनजी दिनकर, सांस्कृतिक सेलचे बंडूजी शिंदे। हे आपल्यासोबत हे भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आहेत। रक्षाबंधनासाठी या महिला गेल्या 10 वर्षापासून या ज्या राखी आहेत, आपल्या सीमेवरती जे जवान आपले त्या ठिकाणी रक्षक राहतात, आपल्या देशाची सेवा करतात आणि या सेवा करणाऱ्या जवानांसाठी या भगिनी खऱ्या अर्थानं या राख्या बायपोस्ट करून त्यांना तिथपर्यंत पोहोचवण्याची सेवा गेली 10 वर्षापासून करतात। ताई, या संदर्भात आपण काय सांगाल? या जवान आपले सीमेवरती लढतात, त्यांच्यासाठी आपण ही बहिणीची राखी तिथपर्यंत पोस्टने पाठवण्यासाठी आपण पाठवतात, या संदर्भात काय संदेश द्याल आपण? आज ते तिथं आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत, म्हणून आपण इथं फिरू शकतो, सगळं काही करू शकतो। पण ते तिथं आहेत तर त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल, राखी पौर्णिमेला ते पोहोचू शकत नाही, तर मग आपलं पण कर्तव्य आहे की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। काय वाटतं ताई तुम्हाला, एकंदरीत भारतीय जवानाला आपली ही जी राखी आहे श्रीरामपूरमधून चालली, श्रीरामाच्या पावनभूमीने हे शहर ओळखलं जातं आणि श्रीरामपूरची जी राखी आहे ती जम्मू काश्मीर असेल, लडाख असेल, या सीमेवरती जाणार आहे। प्रत्येक जवान हा भारताच्या बाउंड्रीवरती जे काश्मीर घ्या, तिथे पाकिस्तान बॉर्डर या ठिकाणी उभे आहेत, त्यांची बहीण त्यांच्यापासून लांब असल्यामुळे त्यांची राखी तिथपर्यंत पोहोचते किंवा नाही पोहोचत, तर त्या आम्हाला पण त्याची आस्था आहे, आम्हाला पण भावना आहे आणि आम्हाला कळतं की ते आमच्या भाऊ त्या ठिकाणी उभे असल्यामुळे आम्ही आज सुरक्षित आहे। त्याच्यामुळे आमची ही भावना की आमची ही राखी तिथपर्यंत पोहोचली। काय वाटतं ताई तुम्हाला, एकंदरीत ही रक्षाबंधनाची राखी आहे, आपण आपल्या घरच्या भावांना तर बांधणारच आहोत, पण जो भाऊ आपला खऱ्या अर्थाने या संपूर्ण देशाचं संरक्षण करत आहे, पूर्ण देशातल्या माता भगिनींचं संरक्षण करत आहे आणि त्या भावासाठी आपण खऱ्या अर्थाने बायपोस्टनी ही जम्मू काश्मीरच्या ज्या बॉर्डरवरती भारत पाकिस्तानची सीमा आहे, सीमेपर्यंत ही श्रीरामपूरची राखी जाणार आहे। जे आपण घरी जो करतो हा आपल्या एका भावापुरता समजत राहतो, पण जे बॉर्डरवर जे भाऊ आहे ते आपलं रक्षण करतात, म्हणजे आपलं म्हणजे सर्व आपण जो भारत आहे तो सुरक्षित त्यांच्यामुळेच आहे। तर आपलं काही कर्तव्य आहे, काही हे आहे, त्या बाकीच्या स्वरूपात आपण ते म्हणजे आपली प्रेम वगैरे ते देत आहोत। आपल्या समवेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आहेत। नितीनजी नमस्ते। आपण या राखीचा जो उपक्रम भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महिला मोर्चा आपले गेल्या 10 वर्षापासून राहतो, काय सांगायचं या संदर्भात? भारतीय जनता पार्टी म्हणजे त्याग आणि समर्पण आहे। आमच्या महिला मोर्चाच्या महिला गेली 10 वर्षापासून सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम करतात, त्यांना राखी पाठवतात। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं, देशाचे लाडके पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्र भाई मोदी ज्या 2024 साली 2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान झाले, त्यालाही 10 वर्ष पूर्ण झाली। त्यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेऊन जसे मोदीजी त्या ठिकाणी जाऊन दिवाळी साजरी करतात, आपण आपल्या कुटुंबावर दिवाळी साजरी करतो, पण त्या सैनिकावर पण दिवाळी साजरी करत नाही, म्हणून मोदीजी गेली 10 वर्षापासून दिवाळी साजरी करतात। त्याचीच प्रेरणा घेऊन आमच्या महिला मोर्चाच्या आमच्या ते चव्हाण असतील, हरदासताई असतील, यांनी त्याची प्रेरणा घेतली आणि ह्या जे आपले बांधव आहेत की जे चीनला असतील, चीन बॉर्डरवरती असतील, बांगलादेशला असतील, लडाखला असतील, काश्मीरला असतील, सिलिगुडीला असतील, अशा ठिकाणी ज्या आपले बांधव आहेत ते बांधवांसाठी राखी त्यांनी पाठवलेले आहेत। गेली 10 वर्षापासून ते राखी पाठवत आहेत। खूप चांगला उपक्रम ते करत आहेत। बंडूजी तोरणे आहे आपल्यासोबत, भाजपाचे सांस्कृतिक सेलचे काम करतात। बंडू शिंदे नमस्कार, काय सांगायला एकंदरीत त्या संदर्भात? आत्ताच नितीन भाऊ दिनकर यांनी जे आपल्याला सांगितले की आमचे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्याकडनं प्रेरणा घेऊन महिला मोर्चा जे आहे आमचा, हा गेली 10 वर्षापासून या ठिकाणी सैनिकांना राखी पाठवते। खरं आपलं जे देशाचं रक्षण करतात त्याच्यामुळे आपण सुरक्षित आहे आणि एक जन्मान भावना मनामध्ये घेऊन हा उपक्रम चालू आहे आणि याच्या पुढेही हा उपक्रम असाच या ठिकाणी चालू राहील, ही या ठिकाणी शुभेच्छा देतो। आपण बघितलं आता या श्रीरामपूर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या ज्या महिलांनी अतिशय सुस्त असा उपक्रम या रक्षाबंधनाच्या निमित्त केलेला आहे। या संदर्भात सुदर्शन न्यूजच्या वतीने देखील संपूर्ण भारतभरातील भगिनींना आपण देखील आपण रक्षाबंधना संदर्भात आपण आपल्या कुटुंबामध्ये करतो, नागरिकांसोबत जे देशासाठी लढतात त्या सर्व सैनिकांसोबत साजरा करावा। सुदर्शन न्यूजसाठी दत्त केन्मस, श्रीराम।